नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आता कसं वाटतंय कानं लावण्याच्या वादातून ट्रॅक्टर चालकास मारहाण, तिघा जणांवर गुन्हा. आटपाडी येथे काने लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेतकरी व ट्रॅक्टर चालकास काठीने मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की लक्ष्मण जगन्नाथ वाघमारे, वय वर्ष 40, राहणार बेरगळवाडी, वाघमोरे वस्ती यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैतन्य विलास पडळकर, राहणार पडळकरवाडी, तसेच महेश पोपट वाघमोरे व सूरज पोपट वाघमोरे, दोघे राहणार बेळगरवाडी, वाघमोरे वस्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी वाघमारे हे शेती व्यवसायासह ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतात. दिनांक 9 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चैतन्य पडळकर यांनी ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात "आता कसं वाटतंय, किती बी येऊ दे, एकलाच कापी हाय" अशा आशयाचं गाणं मुद्दाम लावल्याचे फिर्यादीत नमूद केलं. याबाबत वाघमारे यांनी जाब विचारल्याने आरोपीने त्याचा राग मनात धरल्याचा आरोप केला. यानंतर दिनांक 10 मे रोजी सकाळी सुमारे 11:45 सुमारास पडळकरवाडी येथील राजाराम पांडुरंग पडळकर यांच्या घरासमोर आरोपींनी वाघमारे यांना अडवून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटलं. त्यानंतर 10 मिनिटात बेळगरवाडीतील फिर्यादीच्या घरासमोर पुन्हा तिघांनी मिळून काठीने मारहाण केली. या मारहाणीत वाघमारे यांना दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. यावेळी आरोपींनी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.